कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी 8वीसाठी घेतली जात आहे, तर त्या 8वीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नवनीतचे पुस्तक आणि नवनीतच्या पुस्तकातील स्वाध्याय मालिका. तर आज आपण स्वाध्याय मालिका 1.1 याचे विश्लेषण पाहणार आहोत की जे सर्व मुलांना फायदेशीर ठरणार आहे. तर वेळ न घालवता चला चालू करूया. पहिला प्रश्न बघूया आपण. तर प्रश्न पहिला बघा, प्रश्न काय म्हणतोय पहिला, तर 0, 8, 9, 7, 2 व 5 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी किती अंकी बनवायची आपल्याला संख्या? 5 अंकी. लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल? तर आधी आपण काय करूया की 5 अंकी संख्या बनवून घेऊया. किती अंक आहेत बघू. येथे 1, 2, 3, 4, 5, 6 अंक आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची आहे. तर आपण कसं बनवतो बघा, आपण हे एका ऑर्डरने लिहूया. म्हणजेच कसं 0, 2, मग किती येईल 5, 7, 8 आणि 9. आता लहानात लहान संख्या बनवताना आपण कसा क्रम असतो आपला की लहान संख्या पहिल्यांदा लिहितो. मग लहान संख्या यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे? 0 आहे. पण 0 लिहिली तर संख्या बनणारच नाही, पहिला अंक वाया जाईल. म्हणून आपण काय लिहितो? पुढची संख्या घेतो 2. 2 ने सुरुवात होईल, मग संख्या काय येईल? 0. बघा, ह्या 2 मध्ये हे लिहून झालं. आता पुढील संख्या लिहूया 5, 7 आणि 8. मग यामध्ये दशक स्थानी काय आहे बघा? दशक स्थानी 7 आहे. म्हणजे दशक स्थानी 7 आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत काय येईल? स्थानिक किंमत त्याची येईल 70. स्थानिक किंमत किती आली? स्थानिक किंमत आली 70. आणि त्याची दर्शनी किंमत किती आली? दर्शनी किंमत आली 7. आणि त्यांची वजाबाकी आपल्याला विचारले, दर्शनी किंमत आली 7. 70 मधून 7 गेलं, किती उत्तर आलं? 63. तर पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, प्रश्न वाचा. बघा, येथे काय म्हणले? 78 कंसामध्ये 4 अधिक 5 कंस पूर्ण 32 ही 5 अंकी संख्या 78,932 या 5 अंकी संख्येबरोबर आहे. तर ए ची किंमत किती? मग आपण काय करूया की ही संख्या लिहून घेऊया. बघा, ही संख्या आणि ही संख्या बरोबर आहे 78 आणि येथे कंस दिलेला आहे आणि 32. म्हणजेच कंसाची किंमत आणि ह्या 9 ची किंमत काय आहे? समान आहे. मग कंसामध्ये काय दिलंय बघा? 4 अधिक 5 ची किंमत कुणासोबत आहे? 9 इतकी आहे. मग आपण हे सोडूया. 5 बरोबर 9 हे अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होईल? वजा. 9तून 4 गेलं, किती राहिलं? 5. 5 बरोबर 5. ए ची किंमत काय येईल? 5 भागिले 5 बरोबर ए. म्हणजे ए ची किंमत किती आली? 1. बघा, असे खूप सोपे सोपे प्रश्न विचारतात, फक्त आपल्याला ते समजले पाहिजे. दिसताना ते प्रश्न अवघड दिसत आहेत, पण सुटताना ते खूप सोप्या पद्धतीने सुटत आहेत. प्रश्न बघूया. बघा, हा मोठा अंक दिलेला आहे 95,07,432. या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर बघूया, आपण हा अंक लिहून घेऊया. 95,07,432. मग येथे 4 या अंकाची स्थानिक किंमत, 4 या अंकाची स्थानिक किंमत किती असणार? 4 आणि त्याच्या पुढे 2 शून्य. ठीक आहे. आणि 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर ते उदाहरण असं येईल बघा, 4/200. मग 2 ने 4 ला भाग जातो, 2 एके 2, 2 दुने 4. ठीक आहे. वरती किती राहिलं? 200. उत्तर काय आलं? 200 पट. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4. बघा, कंसामध्ये 3 अधिक 2p व 5 अधिक 3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानाचे अंक आहेत. तर p व q च्या किमती कोणत्या? बघा, दिसताना जरी अवघड दिसत असला तरी प्रश्न हा खूप सोपा आहे. कसा तो बघूया आपण. बघा, यामध्ये एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान,
सहस्त्रस्थान आणि दशसहस्त्रस्थान असा आपण लिहितो, ठीक आहे। मग यामध्ये काय म्हणलंय की सहस्त्रस्थानी काय आहे 4, 4ची जी किंमत आहे ती कुणा इतकी आहे बघा, 4ची किंमत 3 + 2p इतकी आहे, बरोबर। आणि आपल्याला दुसरं एक इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशन मध्ये काय म्हणलंय की दशक स्थानचा अंक, दशक स्थानी काय आहे 2, ती कुणा इतकी किंमत आहे 5 + 3q, पुन्हा एवढा आहे 2 एवढा आहे। तर हे आपण सोडवून घेऊया। बघा 4 मधून 3 गेले आणि इथे राहिले 2p, बघा 4 मधून 3 गेलं राहिलं 1 बरोबर 2p, p बरोबर काय येणार 1/2, 1/2 म्हणजेच काय असतं 0.5, p ची किंमत काय आली 0.5, बरोबर। मग p ची किंमत 0.5 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर आलं, पर्याय क्रमांक 4। बघा एकच ऑप्शन जरी चेक केला तरी उत्तर येतं। तरी मी तुम्हाला एखाद्याने q घेतला सोडवायला तर त्याचं उत्तर कसं आलं असतं बघूया आपण। बघा 2 मधून 5 गेलं, इथं 3q, 2 मधून 5 गेल्यावर काय येईल -3, 3q म्हणजेच काय -3, q बरोबर -3, हे गुणाकाराचं इकडे भागाकाराला जाईल, q ची किंमत काय आली -1। मग q -1 कुठे आहे बघा, पहिले पर्यायात आहे का नाही, दुसऱ्यात पण नाही, तिसऱ्यात 1 आहे पण -1 पाहिजे, तर ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये। तर अशा सहज सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो। पुढील प्रश्न बघूया, 94,534 या संख्येत उजवीकडील 4ची किंमत। आता 94,534 उजवी बाजू कोणती, जी तुमची उजवा हात आहे तीच, म्हणजे ही उजवी बाजू आणि इकडे डावी बाजू, ठीक आहे। उजवीकडील 4ची स्थानिक किंमत म्हणजे हे उजवीकडील 4 आहे, त्याची स्थानिक किंमत किती आहे 4च आहे। उजवीकडील 4ची किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या, डावीकडील 4 कोणते आहे हे आहे, त्याची स्थानिक किंमत किती आहे, 4च्या पुढे किती शून्य येतील 3, म्हणजे हे आलं, ठीक आहे। 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे, तर ही पट काढायची म्हणल्यावर 4/4000 येईल। मग मला सांगा 4 नी 4 ला भाग जाईल, इथं आलं 1, वरती पण 1, 1/1000 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल, पर्याय क्रमांक 2। असं एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतायत बघा। पुढील प्रश्न बघूया आपण। आता प्रश्न दिसताना तर खूप अवघड दिसतोय, पण प्रश्न तेवढा अवघड नाही। आपल्याला काय म्हणलंय की ही संख्या विस्ताराच्या स्वरूपात लिहायची आहे। मग मला सांगा 7च्या पुढे किती शून्य येतील, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5। मग खाली बघूया आपण 5 शून्य कुणाच्या पुढे 5 शून्य आहेत, तर इथे बघूया 1 2 3 4 5, येथे 5 शून्य आहेत, येथे 1 2 3 4 5 6 शून्य येतील का नाही, म्हणजे हा पर्याय इलिमिनेट झाला। इथे बघूया 1 2 3 4 5 6 शून्य येणार नाही, म्हणजे हा पण पर्याय गेला। म्हणजे 7च्या पुढे किती शून्य येणार 5, मग 6च्या पुढे किती शून्य येणार, 6च्या पुढे 4, मग इथे आहेत का 4, हो आहेत 4। 0च्या पुढे किती शून्य 3, येथे 3 शून्य, 9च्या पुढे 2 शून्य, 5च्या पुढे 1 शून्य आणि 4च्या पुढे शून्यच नसणार म्हणून 1च। मग काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 1। बघा प्रश्न जरी आणि पर्याय जरी अवघड वाटत असले तरी खूप सोपं आहे हे। मनातून भीती घालवा की स्कॉलरशिप अवघड असते, खूप लोक चांगले मार्क मिळवत आहेत। पुढील प्रश्न बघूया, 3,80,068 या संख्येतील 8 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती। मग लिहून घेऊया ही किंमत, 3,80,068, मग जे पहिला 8 आहे, पहिला 8 त्याच्या पुढे किती शून्य येतील बघा, 1 2 3 4, 1 2 3 4, वजा हे 8, ह्या 8च्या खाली 8 एकक स्थानी येईल ते। मग यांची वजाबाकी करूया, येथे आलं 2 9 9 9 7, किती आलं 79,992, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं। तर अशा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परमीय संख्या हे जे संख्या ज्ञानावरचे घटक आहेत, तर त्यातील स्वाध्याय क्रमांक 1.1 आपण सोडवून घेतलेला आहे। उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 सोडवून घेणार आहोत। तर ही सिरीज आपले सर्व स्वाध्याय संपेपर्यंत चालू राहणार आहे।
तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे कोण मित्र आहेत स्कॉलरशिपची तयारी करत आहेत तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.